मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे। 25 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या या उपोषणाच्या 5व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली। त्यामुळे मंगळवारी रात्री त्यांना सलाईनद्वारे उपचार घ्यावे लागले। भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती। आज देशमुख कुटुंबीय जरांगेच्या भेटीला आले व त्यांना उपचार घेण्याची विनंती केली। सर पुढची घ्यावं इकडे। लोंडे ये सरक लोंडे ये ताई सरक का बाजूला तू सरक बाजूला काकू सरका ना तुम्ही मला 4 वेळेस सांगून पण अरे ही ग्लास दिसत त्या हातामुळे ग्लास दिसत थांब ग थांब ना किती म्हणते पाणी पाजू लागले जरा काही पाटलाला नंतर कर बरं ठेव सांग बरं तू विनोद ओरडला विराज मार डचकंदी पायावर केलं बाबा हा 2 आहे ना भाई 1 मिनिट काय करून टाकू आपलं काम लवकर कर मला शॉर्ट चप्पल घालून नका येऊ ना इकडं चला बाहेर ऐकता ना तुम्ही याला धाव काय व्हेन्यूच सरकार काही
पत्रावर जाऊ दे. दोन कॅमेरे त्यांच्याकडे नाही आपलं फोन पण झालं. स्टेबल बाबाची पहिला एका बाबाचे असतात तर तुमचं नाव आणि पत्ता या ठिकाणी द्यायला विसरू नका. अत्यंत चुकीची कमेंट्स या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. अशा चुकीच्या कमेंट्स लिहून समाजामध्ये तरी निर्माण करण्याचं काम तुमच्यासारखे महापापी लोक करत आहेत. त्यांच्यासाठी मी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या सगळ्या संतांची चरणी एवढीच प्रार्थना करतो. जे काळांची वेंकटी सांगता या संस्कार विरती वाढून भूता परस्परे चढून मैत्र शिवाचे. आणि खरंच तुझ्या जर पार्श्वभूमीत जर खरंच दम असेल तर या ठिकाणी तुझा पत्ता दे, तुझा मोबाईल नंबर आहे, तुला भेटायला मी जरूर येतो मित्रा. परंतु आज मात्र मराठ्यांवरती वेळ आहे. अत्यंत चुकीच्या कॉमेंट्स लिहिणारे मग ते कुठल्याही समाजातले असतील त्यांना आम्ही माफ करणार नाही. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यावी. आम्ही वाचतो तुमच्या कॉमेंट्स, म्हणजे या ठिकाणी तुमचं काही ऐकून घेणार नाही आहोत. कारण फेक अकाउंट करून फेक बापाच्या